तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण अंडा मसाला करणार आहोत. त्यासाठी मी हे बघा 2 मोठे कांदे बारीक कापून घेतलेत, 2 टोमॅटो घेतले आणि कोथिंबीर. आता आपण करायला सुरुवात करूया. हे बघा मी तेल घालते आता आधी. हे बघा 2 मोठे चमचे तेल घातले. आता तेल गरम झालंय. आता आपण कांदा घालून घेऊया याच्यामध्ये. कांदा मी एकदम बारीक कापलाय. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचे. गॅस फास्टच ठेवलाय. साधी आणि सोपी पद्धत आहे. काही म्हणजे पटकन होण्यासारखी आहे. ह्याला काही वाटा वगैरे काही लागत नाही. हे बघा आपला कांद्याचा कलर थोडा चेंज झालाय. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालूया. हे बघा आता एक चमचा मीठ घातलं आधी. मी हे सगळं गॅस फास्टच ठेवलंय. आणि सारखं परतत राहायचंय, नाहीतर गॅस फास्ट असल्यामुळे आपला कांदा करपेल वगैरे म्हणून. हे बघा टोमॅटो थोडासा करून घ्यायचा, म्हणजे लगेच शिजेल तो. आता मी गॅस बारीक करते. मी हे बघा अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालते. ही चांगली परतून घ्यायची आहे. त्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे म्हणून. थोडासा गॅस फास्ट ठेवलाय. हे बघा आपलं कसं तेल सुटलंय आता. थोडासाच कांदा आणि टोमॅटो असाच जरा शिजायला द्यायचा. हे बघा मी पाव चमचा हळद घातली. हा घरगुती मसाला आहे. 1 चमचा घातलाय पूर्ण. थोडी काश्मीरी पूड कलर येण्यासाठी. आणि बघा धना जिरा पावडर 1 चमचा, छोटा चमचा 1 चमचा. आणि ही आमचूर पावडर आहे. आणि चांगलं परतून घ्यायचंय. हे बघा मी या चमच्याने धना जिरा पावडर आणि आमचूर पावडर घातलेली. आता हे चांगलं परतून घ्यायचंय. आता त्यात थोडं पाणी घालायचंय. हे बघा थोडं अजून पाणी घालते मी. अर्धा ग्लास पाणी घातलंय. थोडा मीडियम ठेवलाय गॅस. आता हे वाफेवर ठेवायचे आधी. हे बघा ह्याला कसं तेल सुटलंय बघा.
तुम्हाला जर सुकं पाहिजे असेल तर तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल. मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालते, थोडंसं मला ग्रेव्ही हवंय म्हणून. हे बघा, हे थोडं परत 2 मिनिटं ठेवते मी असंच झाकण लावून. हे बघा, आपला मसाला हा तयार आहे. तर गॅस बारीक करायचा एकदम आणि असं हे पसरून घ्यायचंय पूर्ण व्यवस्थित. हे करण्यासाठी तुम्ही असं पसरटच टोप घ्या. हे बघा, हे असं पसरून ठेवलं आणि गॅस एकदम बारीक आहे. आणि मी असं हे बघा, अंड असं फोडून घेतलंय, ते असं आपण टाकायचंय. चिटकून टाकायचं नाही, थोडा बाजूबाजूला टाकायचंय. हे बघा, मी 5 अंडी टाकली आहे. एक अंड आपलं हे पसरलंय ते पहिलंच आधीच. आता आपण हे असंच ठेवून गॅस बारीक ठेवलेला आहे आणि हे बघा, हे झाकण असं ठेवायचंय त्याच्यावरती. हे बघा, आता आपण झाकण काढून बघायचंय. आता हे थोडंसं आहे बघा, असं थोडं साईडला करायचं असं, म्हणजे मधला भाग पण आपला शिजला जाईल बरोबर. दोन 3 मिनिटांनी असं बघायचं हे. आता मी त्याच्यावर ना काळी मिरीची पूड टाकणार आहे. ही बघा, ही काळी मिरी आहे, त्याची पावडर आहे, ती थोडीशी अशी टाकायची आहे त्याच्यावर. आणि थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. आणि थोडंसं मीठ पण टाकायचं असं पसरून. थोडंसं चिमूटभरच टाकायचंय मीठ. आणि परत 5 मिनिटं हे शिजेपर्यंत आपण झाकण लावून ठेवायचंय. हे बघा, थोडं 5 मिनिटांनी आपण बघायचंय परत. हे बघा, आपलं अजून कच्चं आहे हे मधला भाग हा. थोडंसं त्याला असं मध्ये मध्ये हे करायचं असं, म्हणजे खाली आपल्याला लागणार नाही टोपाला. परत झाकण लावून ठेवायचंय. हे बघा, आपण परत बघायचंय. हे बघा, शिजलंय की नाही बघायचं. हे बघा, शिजलंय आपलं आता हे. आता याच्यावर कोथिंबीर घालायची आहे. थोडं 1 मिनिट आपण झाकण ठेवूया असं. तर गॅस बंद करायचा आहे आणि झाकण असंच ठेवायचं, आधी काढायचं नाहीये. थोडा वेळ असंच राहू दे. हे बघा, आपला अंडा मसाला बघा, कलर पण बघा त्याचा किती छान आलाय. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.